रामकृष्ण हरी मंडळी, ताच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, गोदावरी नदी काठोकाठ खतऱ्याच्या पातळीवर वाहत आहे, कारण की विष्णुपुरी डॅमचे 18 पैकी 18 दरवाजे उघडले गेल्यामुळे नांदेडमध्ये गाडीपुऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। मंदिरं सर्व काही पाण्यामध्ये गेले आहेत, फक्त त्यांचे कळस वरी ओपनली उभे आहेत। मित्रांनो, तर सर्व मी आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला गोदावरी नदीची इन्फॉर्मेशन सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शमशान घाट जे आहे, स्मशान भूमी, तिच्या छतापासून पाणी आलेलं आहे आणि किती सारं पाणी जे आहे गोदावरीमध्ये वाहत आहे। सर्व पुलं जे आहे पाण्याखाली गेले आहेत। मित्रांनो, गोवर्धन घाटचा पूल जे आहे त्या पुलावरती 3 ते 4 परस पाणी वाढला गेलं आहे। मित्रांनो, सर्व जीवन जे आहे नांदेडमधलं विस्कळीत झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता बा, मंदिर देखील पाण्याखाली गेले आहेत। मी याची पण तुम्हाला गाडीपुऱ्यामधले मंदिराची शूटिंग करून टाकीत आहे। मित्रांनो, सर्व काही पाणी जिकडे पाहावं तिकडे झालेलं आहे। मित्रांनो, कारण की गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीचं रुद्र रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे। काठोकाठ गोदावरी नदी भरून वाहत आहे। मित्रांनो, असं फक्त 20 ते 25 वर्षांमध्ये पहिल्यांदा झालेलं आहे, कारण की गाडीपुऱ्यामध्ये पाणी शिरत नव्हतं, थोडंफार पाणी वाढत होतं, परंतु रेकॉर्ड ब्रेक नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळे दुधडी भरून वाहत आहे। गोदावरी नदी खतऱ्याच्या पातळीवर वाहत आहे। सर्व शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे, सर्व पीक जे नाश झालेलं आहे आणि जेवढे पुलं आहेत नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूभोवती ते सर्व काही पाण्याखाली गेले आहेत। मित्रांनो, हैदराबाद रोड बंद झालेला आहे। सर्व काही जिकडे बाहेर जाण्याचे रोड मार्ग आहेत सर्व काही पाण्याखाली पुलं गेल्यामुळे बंद झाले गेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता गाडीपुऱ्यामध्ये पाणी किती सारं वाढलं आहे। इथल्या सर्व लोकांना जे आहे बाहेर नांदेडच्या बाहेर काढून, त्या गाडीपुऱ्याच्या बाहेर काढून त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, कारण की त्यांच्या घरांमध्ये फर्स्ट फ्लोअर पाण्याखाली गेलेला आहे। त्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सरकारने हलवलं आहे। मित्रांनो, तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हाला पाणी जिकडे पाहावं तिकडे पाणी दिसत असेल व्हिडिओच्या माध्यमातून, कारण की खूपच डेंजर सिच्युएशन नांदेड जिल्ह्यामध्ये आता झालेली आहे। कारण की 40 ते 50 वर्षांमध्ये ढगफुटी पहिल्यांदा झाल्यामुळे असलं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे। अजून जर पाणी पडत राहिलं असंच तर खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल नांदेड जिल्ह्यामध्ये। तर आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आजचा हा गोदावरीचं रुद्ररूप पाहिलेला ब्लॉग व्हिडिओ माझा तुम्हाला नक्की आवडला असेल। जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साथ ही साथ बेल आयकॉन बटनला प्रेस करा, ताकि असेच रोज नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात मिळतील। कारण की हा पूल सर्वाधिक उंच असल्यामुळे मित्रांनो या पुलावरती पाणी आलं नाही। जर या पुलावरती पाणी जर आलं तर मग नांदेड जिल्ह्यामध्ये काही खरं नाही। मित्रांनो, लातूर फाट्याचा पूल पाण्याखाली गेलेला आहे, सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे। मित्रांनो, त्याकरिता तुम्ही जर नांदेडमधून हा ब्लॉग व्हिडिओ पाहत असाल तर स्वतःची काळजी घ्या, सतर्कतेमध्ये राहा। नांदेडच्या गोदावरी नदीकाठच्या बाजूने असाल तर तुम्ही नीट राहा। मित्रांनो, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।